नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023च्या परीक्षेचे डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे. त्याचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. नगर परिषद भरती 2023चे कागदपत्रे पडताळणी संदर्भात कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंटेशन होणार आहे अशा उमेदवारांना त्यांचे कागदपत्रे कोणते आहेत किंवा कोणते नाहीत याचा आढावा तुम्हाला नक्कीच घेता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाऊट स्किप करता. पहा, या ठिकाणी अत्यावश्यक कागदपत्रांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे SSC प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ऑब्वियसली तुमच्याकडे SSC स्टेट बोर्ड तसंच HSC हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट देखील तुमच्याजवळ असणारच आहे. परंतु पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असल्याबाबतचं आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबतच्या गुणपत्रिका प्रमाणपत्रे ज्या उमेदवारांची डिप्लोमा डिग्री किंवा पदव्युत्तर शिक्षण जे झालेले आहेत त्यांचे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. नेक्स्ट आहे वयाबाबतचे पुरावा प्रमाणपत्र. यामध्ये जन्मदाखला प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला LC सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. नेक्स्ट आहे उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र अर्थात तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी असणार आहे. जे उमेदवार मागास प्रवर्गामध्ये आहेत, ज्यांना जे कॅन्डिडेट कॅटेगरीमधून बिलॉंग करतात अशांकरिता कास्ट सर्टिफिकेट हे अनिवार्य असणार आहे. नंतर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी लागणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटेशन ज्यावेळेस तुम्ही जाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. नेक्स्ट नॉन क्रिमिलेअर वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीच्या जी डेट देण्यात आलेली होती त्या डेटपासून ते वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्यावरती डेट जी आहे ते पुढील देण्यात आलेली असावी किंवा जी डेट आहे नॉन क्रिमिलेअरवरची ती संपलेली नसावी. अद्ययावत तारखेसह तुमचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. दिव्यांग व्यक्ती जर असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याला दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र सोबत घेऊन जावं लागणार आहे. तसंच जर उमेदवार माजी सैनिक असेल तर त्या माजी सैनिक असल्याबाबतचा प्रमाणपत्र त्याला सादर करावं लागणार आहे. नेक्स्ट क्रीडा प्रमाणपत्र. जर उमेदवार स्पोर्ट्स पर्सन किंवा स्पोर्ट्स कॅन्डिडेट असेल तर त्याला क्रीडा क्षेत्रासंबंधित त्याचं या ठिकाणी सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. अनाथ सर्टिफिकेट तसंच अंशकालीन पदवीधर उमेदवार असेल तर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे. जर उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संबंधित तुमचं सर्टिफिकेट घेणं आवश्यक असणार आहे फॉर डॉक्युमेंटेशन. जर आता हे महत्त्वाचं या ठिकाणी आहे, जर उमेदवारांच्या नावामध्ये बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र इत्यादी सोबत घेऊन जावं लागणार आहे. जर विवाहित कॅन्डिडेट असेल उमेदवार असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या नावामध्ये बदल केल्याबाबतचा विवाह नोंदणी दाखला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे अथवा एक राजपत्र तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे फॉर डॉक्युमेंटेशन. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचा महाराष्ट्रातील जन्मदाखला अर्थात डोमेसाईल प्रमाणपत्र नॅशनॅलिटी किंवा तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ज्या पदाकरिता तुम्ही अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदाकरिता उमेदवारांनी जर पात्र ठरलेले असतील किंवा त्यांची निवड झालेली असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, नियुक्त्यांचे दिलेल्या नियुक्तीचा आदेश या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे. तसंच नियुक्त्याने दिलेले अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला अनिवार्य आहे. नेक्स्ट आहे अनुभव कालावधीतील वेतन चिठ्ठी अर्थात ज्या काही पेमेंट स्लिप्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे ॲज प्रूफ. आणि बँकचे स्टेटमेंट देखील त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
अनुभव कालावधीतील उमेदवारांची वेतन जमा झाल्याचे नोंद असलेली बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट तुम्हाला अनिवार्य आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला या जेवढे काही मी सर्टिफिकेट तुम्हाला सांगितलेलं आहे त्या सर्व सर्टिफिकेटचं तुम्हाला काय करायचं आहे, दोन प्रतीचं झेरॉक्स करायचे आहे, ओरिजिनल ठेवायचे आहे आणि 2 झेरॉक्स प्रती सोबत ठेवायचे आहेत प्रत्येक सर्टिफिकेटचे. आणि त्यावरती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड अर्थात तुमची साईन करून व्यवस्थितरित्या एक बंच करायचं आहे आणि सोबत घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. सोबत पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे. ठीक आहे, सो ही अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातची. आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला हजर राहायचं आहे ते स्वखर्चानं तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातची. काल नगरपरिषद भरती संदर्भात ही आलेली आहे नगरपरिषदकडून. सो आणखीन काही जर तुमचे डाऊट असतील रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातचे ते नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे. नक्कीच मी त्या कॉमेंट्सचं रिप्लाय तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, यासोबतच विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर कागदपत्र तपासणी प्रपत्र. ओके, प्रपत्र या ठिकाणी तुम्हाला भरून सोबत घेऊन जायचं आहे. ओके, या प्रपत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तुमच्याबद्दल जे डिटेल माहिती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे. तुमचं बायोडाटा म्हणजे ॲड्रेस असेल किंवा तुमचे इतर काही पुरावे असतील, तसंच कोणत्या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे, तसं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या संबंधित सर्व काही माहिती या परिपत्रामध्ये किंवा प्रपत्रामध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हा प्रपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे फिलअप करून. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर लगेच लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.